झालाय असं वाटतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ही आपणा सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे आणि ह्या सुवर्ण संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ज्या कोणत्या शंका असतील त्या मोकळेपणाने विचारल्या पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला ह्या प्रसंगी असा मांडायचा आहे की अ, राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020 ही आता वस्तुस्थिती आहे आणि ती आता आपल्याला राबवायची आहे. आता राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020 हे राबवायचं हे निश्चित असल्यामुळे आणि आपण UG साठी ते 1 वर्ष पूर्ण राबवलेलं असल्यामुळे आता त्याच्यापासून आपल्याला रोलबॅक नाही, म्हणजे तिथून आपल्याला पुढेच जाणार, मागचे सगळे दोर कापलेले आहेत. त्यामुळे पुढे जाताना ही नवीन व्यवस्था आपण मुख्यत्वे करून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं भलं होणं म्हणजेच अर्थात समाजाचं आणि देशाचं भलं. राव सर नमस्कार. समाजाचं आणि देशाचंही भलं होणं आहे. त्यामुळे ही नवीन व्यवस्था आपल्याला सकारात्मक रीतीनं पुढे कशी नेता येईल आणि सकारात्मक रीतीनं पुढे नेताना निश्चितपणे काही समस्या येतील. जगामध्ये अशी कुठलीही व्यवस्था नाही की जी सुरू केली आणि त्यामध्ये समस्या राहणार नाही. समस्या राहतीलच, पण त्या समस्यांचं सकारात्मक समाधान आपण करून घेतलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आपण सर्व लोक प्राध्यापक आहोत, प्राचार्य आहोत. प्रत्येकी आपण इतक्या विद्यार्थ्यांना सतत शिकवत असतो. तर आपल्या स्तरावर सुद्धा आपण अनेक समस्यांचं समाधान शोधू शकतो. नवे गोंडवाना विद्यापीठातल्या अनेक प्राचार्यांनी आपापल्या स्तरांवर त्यांचे समाधान शोधलेले आहेत आणि त्याचं ते अंमलबजावणी सुद्धा करत आहेत. आपापल्या स्तरावर समाधान शोधण्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020 मध्ये काही गोष्टी ह्या जेनेरिक आहेत की ज्या UGCचे रेग्युलेशन्स असतील, महाराष्ट्र शासनाचे GRs असतील, यांना परिभाषित केलेल्या आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतील की ज्या आपल्याला स्थानिक स्तरावर त्यांचं समाधान शोधावं लागेल. तर मला वाटतं गोंडवाना विद्यापीठातले प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी, आमच्या प्रकुलगुरूंनी, आमच्या कुलसचिवांनी स्थानिक स्तरावर सुद्धा अनेक सोल्युशन्स, समाधान शोधलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आपण करतो आहे. हे सगळं करत असताना आपल्या जेन्युइन अडचणी ह्या काय आहेत ह्या आपण मोकळेपणानं आज सांगाव्या आणि ज्याच्यावर आपल्याला अजून समाधान मिळालेलं नाही किंवा पार्शल समाधान मिळालेलं आहे अशा सुद्धा गोष्टी मांडाव्या. म्हणजे आपल्याला राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020 हे अतिशय इफेक्टिव्हली पुढे नेण्यासाठी मदत होईल. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की नवीन धोरण आहे ते एका दिवसात स्टॅबिलाईज होणार नाही. त्याला थोडासा वेळ लागेल, अडचणी येतील, त्या अडचणींवर मात करू, नवीन प्रश्न उभे राहतील, त्या नवीन प्रश्नांची उत्तरं शोधू आणि अडचणींवर मात करत, उत्तरं शोधत हळूहळू एक 3-4 वर्षामध्ये राष्ट्रीय शैक्षिक धोरण हे एस्टॅब्लिश होईल. आणि हे एकदा एस्टॅब्लिश झालं, स्टॅबिलाईज झालं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जे उद्दिष्ट आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020चे जे अपेक्षित आउटकम आहे ते आउटकम आपल्याला दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे सगळ्यांनी थोडं धीराने घेणं, आपापल्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं, समस्यांचं समाधान करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण सर्वजण म्हणजे सुकाणू समितीचे सर्व सदस्य इथे आलात आणि आमच्या समस्यांसाठी आपण राज्य शासन म्हणून आणि सुकाणू समिती म्हणून सुद्धा आपण तत्पर आहात. याबद्दल मी आपला हार्दिक आभारी आहे आणि आमचे सर्व प्राध्यापक, प्राचार्य हे अगत्यानं इथं आलेत त्यासाठी मी त्यांचा सुद्धा आभारी आहे आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नुकतेच आता आपले सुकाणू समितीचे सन्मान्य सदस्य राव सर आपल्याला जॉईन झालेत. राव सरांचं मी स्वागत करतो. आणि राव सर, बिसेन सर आणि चांदेकर सर आता आपल्याला उपलब्ध आहेत, पाटील मॅडम आहेत. तर या सर्वांच्या परवानगीने, बोकारे सरांच्या परवानगीने आपण प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात असं. राव सर सुरू करूयात सर. मी सर्व प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी यांना विनंती करतो की ज्यांना याबाबत काही शंका असतील, प्रश्न असतील, त्यांनी आपला व्हर्च्युअल हँड रेज करावा, म्हणजे आम्ही त्यांना अनम्यूट करू शकू आणि मग ते प्रश्न विचारतील. तर मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की आपला व्हर्च्युअल हँड रेज करावा. परिचय द्यायला सांगा.
हा, मग आता आपण सुरुवातीला आपला हँड रेज केल्यानंतर आम्ही अनम्यूट केल्यानंतर आपण आपला परिचय द्यायचा असेल की आपण कुठल्या महाविद्यालयात आहात, प्राचार्य आहात, प्राध्यापक आहात, विद्यार्थी आहात, कोणत्या वर्गात शिकत आहात वगैरे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपले जर प्रश्न असतील तर कृपया हँड रेज करावा. म्हणजे आमचे तज्ज्ञ आणि विद्यापीठाचे कुलगुरू सर, कावळे सर वगैरे स्थानिक प्रश्न असतील तर त्यामध्ये ते पण इंटरव्ह्यू करू शकतील. तर कृपया हँड रेज करावा. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातले शिवाय इतरही काही अध्यापक किंवा प्राचार्य आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर आपण ही लिंक पूर्ण नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर त्या भागामध्ये पूर्ण याच्यासाठी सहसंचालकांच्या माध्यमातून सर्क्युलेट केलेली आहे. इतरांनाही जर प्रश्न असतील तर त्यांनीही विचारावं. हे प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी ओपन आहे. तर कृपया आपला व्हर्च्युअल हँड रेज करावा, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की कोणाला तरी प्रश्न विचारायचा आहे. बोकारे सर, कोणाचाच हँड रेज नाही म्हणजे तुमचं अभिनंदन. अतिशय विद्यापीठाला काही प्रश्न नाही. चांगला आहे. अभिनंदन अभिनंदन. थोडा वेळ थांबा, आता येतील. थांबा प्रश्न. कुलगुरू प्रकुलगुरू दोघांचे अभिनंदन. वरकड सर विचारा ना, तुमचं काय अडचणी आहेत. तुम्ही इतकं छान राबवलंय तिथं की कुणाला काहीच प्रश्न नाही. नाही नाही नाही, असं नाही आहे साहेब. करिक्युलम फ्रेमवर्क आहे. नाही तर आपण विचारू प्रश्न. बोकारे सर, मी जरा मध्ये बोलू का? बोला सर, प्लीज बोला. सर, प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे कोणी अजून विचार करताय तोपर्यंत. आणि मध्ये मगर सर कोणाने हँड रेस केला तर मला इंटरव्ह्यू करा. मी मीटिंग पुढे नेण्याच्या दृष्टीनं काही विषय बोलतो. मित्रांनो, आपण गेल्या वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 24-25 पासून सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये आयदर 20 एप्रिल 23 किंवा 13 मार्च 24च्या GR नुसारचं क्रेडिट फ्रेमवर्क लागू केलेलं आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करता 16 मे 23 नुसार लागू केला आहे. त्यानुसार आपल्या विद्यापीठाच्या सगळ्या अकॅडमिक बॉडीजमधून क्रेडिट स्ट्रक्चर मंजूर करून आपण सुरुवातही केलेली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आता सेकंड इयरला मुलं जाणार आहेत, त्याच्यामुळे सेकंड इयरचे मेजर मायनॉर, उदाहरणार्थ जर 13 मार्च आपण स्वीकारला असेल तर आता सेकंड इयरला मुलं मेजर निवडतील, मायनॉर निवडतील, एक ड्रॉप करतील. हे सगळं करत असताना मुलांना आपल्याला काउन्सिलिंग करावं लागणार आहे. खरं म्हणजे की मेजर कसा निवडायचा, मायनॉर कसा निवडायचा, या दृष्टिकोनातून. आणि त्याबरोबरीने कदाचित आपण केलंही असेल, मला कल्पना नाही, पण उरलेली जी व्हर्टिकल्स आहेत, म्हणजे तिसरं व्हर्टिकल आहे OEG आणि त्यानंतरची व्हर्टिकल, यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून आपण भरपूर सारी कॉम्बिनेशन्स जर मागल्या वर्षी वेळेच्या अभावी प्रपोज केली नसतील तर आता ते रिव्हिजिट करून आपल्या त्या बास्केट्स खूप वाढवाव्यात, अशी माझी आपल्याला विनंती आहे. एक ॲडिशनल माहिती देतो. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन MSBT गेल्या 1.5 वर्षापासून त्यांच्याबरोबर NEP स्टिअरिंग कमिटीने काम करून आपल्या ट्रॅडिशनल आर्ट, सायन्स, कॉमर्सच्या BA, BSc, BComच्या मुलांकरता 13 वेगवेगळे कोर्सेस 2 क्रेडिट, 4 क्रेडिट अशा स्वरूपाचे करून घेतले आहेत की जे व्हर्टिकल नंबर 3 आणि 4 मध्ये असू शकतात. ते त्यांच्या सगळ्या गव्हर्निंग बोर्ड, अकॅडमिक बॉडीजने मंजूर केले आहेत. आणि त्यांनी सगळ्या विद्यापीठांना विनंती केलेली आहे की आपण हे क्रेडिट कोर्सेस आपल्याकडे मॅपिंग करून वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये मुलांना उपलब्ध करून द्या. त्याचा उपयोग एम्प्लॉयबिलिटी स्किल वाढवण्याकरता आहे. मला माहिती नाही की आपल्याकडे विद्यापीठात त्याच्यावर चर्चा झाली आहे का, नसेल झाली तर ती जरूर व्हावी. आणि ग्रामीण भागातलं गोंडवानाचं हे विद्यापीठ असल्यामुळे तिथल्या उलट आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या मुलांकरता हे MSBTचे कोर्सेसही बास्केटमध्ये वाढवून ऑप्शन म्हणून द्या. त्यासाठी आपल्या भागामध्ये काही पॉलिटेक्निक्स असतील, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट, त्यांना संपर्क करावा, विद्यापीठांनी त्यात नेटवर्किंग करावं
आणि त्यांना या कोर्सेसचं MSBT कडून परवानगी घ्यायला सांगा आणि त्याचं प्रपोगेशन करा. मला खात्री आहे की त्याचा उपयोग आपल्या ट्रेडिशनल मुलांना त्यांचे एम्प्लॉयबिलिटी वाढवण्याकरता जरूर होणार आहे. अजून एक मुद्दा, म्हणजे जोपर्यंत मगर सर मला थांबवत नाही, कोणी हँड रेस केलेला आहे तोपर्यंत मी चालू ठेवतो. अजून एक मुद्दा असा आहे, कोणीतरी विचारलंय, अनिरुद्ध गचके म्हणून आहेत. सर, आपण त्यांचा प्रश्न घ्यायचा. हो घ्या घ्या. अनिरुद्ध, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मी अनिरुद्ध गचके, पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभाग गोंडवाना विद्यापीठाला कार्यरत आहे. बोला सर. सर, आता एक जे नवीन आलेलं आहे अप्रेंटिसशिप एम्बेडेड करिक्युलम, सर मला त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये जर सांगितलं. माझे त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे. अनिरुद्ध सर, मी आता हो त्याच सर. विषयाकडे येत होतो. तुमच्या ओके प्रश्नाचं ओके या सर. निमित्ताने उत्तरही देतो. ओके सर. AEDP अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम हे मार्च एंड 2025ला UGCने फायनल गाईडलाईन्स त्याच्यावर रिलीज केलेले आहेत आणि त्यावर आधारित स्टेट गव्हर्नमेंटने या संदर्भातलं GR काढलाय आणि परिपत्रकही काढलंय आणि गाईडलाईन्स तयार करून दिलेले आहेत. आणि आपला स्टिअरिंग कमिटी म्हणून तर राज्य स्तरावर असा एक अजेंडा आहे की AEDP हे प्रोग्राम्स यावर्षी सर्व विद्यापीठातून चालू झाले पाहिजे. आता हे करत असताना अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम म्हटल्यानंतर आपल्याला 6 व्हर्टिकलचं क्रेडिट स्ट्रक्चर सांभाळायचं आहे, पण त्याच्याकरता ब्रॉड क्रेडिट बँड जी आहेत ती कायम ठेवून आपल्याला तो विषय करायचा आहे. विद्यापीठ निहाय आता AEDP मध्ये त्या एरियामधल्या इंडस्ट्रीज डोळ्यासमोर ठेवून काही क्रेडिट कोर्सेस त्या इंडस्ट्री स्पेसिफिक तुम्हाला बनवता येतील. त्याचा आपल्याकडे चर्चाही सुरू झाली असेल. मला जेवढी माहिती आहे तेवढी बोकारे सरांना मी शेअर करतो की AEDP सबग्रुपने असं ठरवलेलं आहे की अमरावती विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांचा एकत्रित समन्वय AEDP म्हणून करायचा आहे आणि त्याच्यामध्ये नागपूरला ते करायचं आहे. आणि ते करत असताना मला सांगायला आनंद होईल की तीनही विद्यापीठ क्षेत्रातून इंडस्ट्रीमधली काही मंडळी आपण त्यामध्ये घेतलेली आहे AEDPच्या स्टेट लेवलच्या कमिटीमध्ये. आता मला एक्झॅक्ट नाव आठवणार नाही, परंतु गडचिरोलीचे देखील एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांचा राईस मिल आहे बहुतेक, ते ह्यामध्ये स्टेट लेवलच्या कमिटीमध्ये आहे. कारण इंडस्ट्रीचं हँड होल्डिंग त्यात लागणार आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग युनिव्हर्सिटी किंवा युनिव्हर्सिटीच्या कंट्रोलमध्ये एखादं कॉलेज, यामध्ये आपण AEDP प्रोग्राम चालू करू शकतो नवीन अकॅडमिक इयर 25-26 पासून, किंवा एक्झिस्टिंग प्रोग्राम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचा किंवा कॉलेजमधला आपण कन्व्हर्ट करू शकतो AEDP मध्ये. त्याच्या सगळ्या ब्रॉड गाईडलाईन्स आहेत, त्याच्यावर भरपूर सारं बोलता येईल. 20-25 मिनिट नाही तर त्याच्यातच चालले जातील. पण अनिरुद्ध सरांनी हे लक्षात ठेवावं की AEDP हा प्रोग्राम अंडर ग्रॅज्युएट करता आहे, पोस्ट ग्रॅज्युएट करता नाही आहे. आणि म्हणून सर्व विद्यापीठांमध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे. जळगाव विद्यापीठाची आमची बैठक झाली. प्रत्येक विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्येही आता अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम 3 इयर 4 इयर असे चालू करावेत आणि त्याच्यातून अप्रेंटिसशिपचे विषय ओपन अप करावे. त्या दृष्टीनं व्यक्तिशः बोकारे सरांचं माझं बोलणंही मागे झालं होतं. परंतु AEDPच्या गाईडलाईन्स या गोंडवाना विद्यापीठाने जरूर अभ्यासाव्यात. त्याकरता एक सबग्रुप बनवावा. आपले प्रो व्हाईस चान्सलर, डायरेक्टर इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि प्लेसमेंट ऑफिसर आणि काही प्राचार्य वगैरे इंडस्ट्रीतली काही मंडळी यांना बोलवून तो सबग्रुप करायचा असं AEDPच्या GR मध्ये देखील आलेलं आहे. त्यामधून आपण काम चालू करावं. एवढी प्राथमिक माहिती मी आता देतोय. स्पेसिफिक त्याबद्दल काही विचारायचं असेल तर अनिरुद्ध सर विचारा. आपण सबग्रुप मध्ये डीन्स पण आहेत असावेत तसं. हा, आहेत ना. तर सर्क्युलर पोहोचलेलं आहे तसं.
धन्यवाद सर. आणि हे त्यानंतर करत असताना यामध्ये आपण चांदेकर सरांना जरूर इन्व्हॉल्व करावं, त्यांचा उपयोग होईल. नक्कीच सर. पुढचा प्रश्न आहे सर डॉक्टर H.M. कामडे. कामडे सर, आपला प्रश्न विचारा. सर्वांना नमस्कार सर. मी नमस्कार सर. आचार्य आपलं डॉक्टर H.M. कामडी, ॲडव्होकेट विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा, तालुका कुरखेडा, असं माझं कॉलेज आहे सर. आणि माझा प्रश्न असा आहे की पूर्वी जो वर्कलोड होता कॉमर्स फॅकल्टीच्या बाबतीत स्पेशली बोलतोय सर, की 67 पिरियड हे JD काउंट करत होता आणि विद्यापीठ हे 71. ह्या NEP मध्ये सुद्धा काय झालंय सर, की मागच्या सत्रामध्ये 3 पिरियडने एक वर्कलोड वाढलेला आहे. सेकंड इयर मध्ये वाढेल, फायनल मध्ये वाढेल. तर माझा प्रश्न असा आहे की JD मध्ये आता CSB साठी त्यांनी प्रस्ताव मागितलाय. तर आपल्याला ते वाढीव प्रमाणे CSBच्या भरतीसाठी आपल्याला मान्यता मिळेल काय, किंवा विद्यापीठ तशा प्रकारची शिफारस करेल का, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे सर. चांदेकर सर, आपण बोलताय यावर? सर बोला सर. चांदेकर सर. हो. सर, वर्कलोडच्या बाबतीत आत्ता जो आपण प्रश्न विचारला की नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे वर्कलोडवर फरक पडलाय, थोडे एक विषय लक्षात, त्याच्या गाईडलाईन्स आपल्याकडे येतील, त्याचं काम चालू आहे शासकीय स्तरावर. त्यामुळे अजून गाईडलाईन्स न आल्यामुळे नवीन वाढीव जागेला मान्यता मिळू शकणार नाही, कारण त्या गाईडलाईन्सच आल्या नाही, ज्याच्यामुळे आधारावर आपण मान्यता देतो. आता त्या पदांना मान्यता मिळेल की जे जुनं आपलं स्टाफिंग पॅटर्न प्रमाणे ज्या जागा आपल्याकडे शिल्लक असतील त्याला मान्यता मिळेल, हे नक्की आहे. दुसरं असं आहे की थोडं वर्कलोडच्या बाबतीत सगळीकडे वर्कलोड वाढले तसं नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी वाढलेत, काही ठिकाणी नाही वाढले. काही ठिकाणी तर सरप्लसची भीती सुद्धा व्यक्त केली की सर आमच्या इथे वर्कलोड कमी होत आहे, तर आम्ही सरप्लस तर नाही होऊ. माननीय मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं आहे की कोणी सरप्लस होणार नाही. याच्यामध्ये आपले जे 6 व्हर्टिकल्स आहेत, 6 व्हर्टिकल्स मध्ये इन द क्लासरूम आणि आउट ऑफ द क्लासरूम अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तर या मेजर मायनरच्या विषयामध्ये जे आपण अलॉटमेंट करू शिक्षकांना, आणि त्यानंतर जर त्यांचं वर्कलोड कमी होत असेल तर त्यावेळेला आपल्याला 6 व्हर्टिकल्स मधले जे तास आहेत ते त्यांना अलॉट आपल्याला नक्की करता येईल. वर्कलोड का बरं वाढतोय मला शंका आहे अजूनही, कारण आम्ही जो काही अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये फार काही वर्कलोड मध्ये फरक पडत नाही. सर, आपल्याला हे सांगता येईल का वर्कलोड मध्ये कुठे फरक पडतोय आपल्याला? टोटल वर्कलोड जो काही काउंट झालाय सर, त्याच्यामध्ये फरक दिसतोय की टोटल जे 26 अवर्स आहेत त्याच्यामध्ये जे CCचे 4 आणि AECचे 2 असे 6 मायनस केल्याच्या नंतर 20 तास शिल्लक राहतात. आणि 20 तास म्हणजे 25 पिरियड. आणि जे पूर्वीचं जे फ्रॅक्शन आहे सर 22 आणि 23 असं 67चं फ्रॅक्शन आहे. म्हणजे इथे जवळपास 3 पिरियड वाढत आहेत फर्स्ट इयर मध्ये. सेकंड इयर मध्ये पण वाढतील, फायनल मध्ये पण वाढतील. अजून त्याचं जे म्हणून म्हटलं की आता फर्स्ट इयर पर्यंत आपण गेलो आहोत, आता सेकंड इयरला जाऊ. म्हणजे ऑटोनॉमस सोडून बोलतोय मी, अफिलेटेड कॉलेज बद्दल. फर्स्ट इयरला इतकं वर्कलोड वाढत नाही, तिन्ही वर्षाचं मिळून वर्कलोड वाढेल तोपर्यंत आपल्या गाईडलाईन्स येतील आणि त्यातून काहीतरी सूचना आपल्याला प्राप्त होईल. मी थोडा खुलासा याच्यावर करतो. सद्यस्थितीमध्ये म्हणजे प्राचार्यांच्या भूमिकेतून मी मुद्दामून मांडतोय की NEPचं क्रेडिट स्ट्रक्चर आपण लागू केलं. आपल्यालाही म्हणजे कांबडी सरांना हे माहिती असेल की सद्यस्थितीमध्ये 2017च्या वर्कलोडवर आधारित पदसंख्या निश्चित केली जाते आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी ठरतात. ॲज ऑन टुडे आपल्याला कांबडी सर हे लक्षात ठेवावं लागेल, नवीन गाईडलाईन्स येईपर्यंत. हे मी व्यावहारिक सल्ला म्हणून सांगतोय की 2017च्या गाईडलाईननुसारचं जे टोटल वर्कलोड तुमचं अप्रूव्ड आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्राध्यापक जेवढे काम करतायत ते वजा जाता जे शिल्लक राहील त्याच्याकरता क्लॉक आवर बेसिससाठी तुम्ही परवानगी मागा. हे सध्या त्याच्यावरचं व्यावहारिक उत्तर आहे. दुसरा भाग, चांदेकर सर म्हणले तसं स्टिअरिंग कमिटी आणि शासन याच्यावर भरपूर सारं काम करते आहे. आणि त्यांनी आताच म्हटलं तसं मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कोणीही सरप्लस होणार नाही वगैरे.
त्याबरोबरीनं जे व्हर्टिकल 4, 5, 6 आहेत त्याचे क्रेडिट्स कसे किंवा त्याचं वर्कलोड कसं काउंट करायचं, काय करायचं, हे टोटली नवीन असल्यामुळे ते सगळं इव्हॉल्व्ह व्हायला वेळ लागतो आहे. आणि ते होईपर्यंत आपल्याला एक्झिस्टिंग 17च्या वर्कलोडवर आधारित आपल्या कॉलेजला जेवढं वर्कलोड आणि जेवढी पदसंख्या मंजूर आहे त्याच्यातल्या रिक्त पदांकरताचे जेवढे क्लॉक अवर करता लोक लागतील तेवढ्या करता तुम्ही जॉईंट डायरेक्टरकडे कळवू शकता, असं मला प्रशासकीय दृष्ट्या व्यावहारिक सल्ला वाटतो. मगर सर त्यामध्ये जरा प्रॅक्टिकली ऍड करू शकतील. मगर सर. सर अगदी बरोबर आहे. तुम्ही जे सांगितलं की एकदा 17चा जो कार्यभार सगळ्या महाविद्यालयांना मंजूर करून देण्यात आला आहे आणि त्याच्या आधारे पद अनुज्ञेय करून दिलेली आहे अनुदानित याच्यातली अनुदानित महाविद्यालयांसाठीची. तर त्यामधला जो काही वर्कलोड आहे तेव्हाचा तो आपण सध्या प्रचलित याच्यामध्ये वापरतोय, त्याला ग्राह्य धरतोय. याच्या उपर म्हणजे रिक्त पदांचा जो वर्कलोड आहे, एका पदाला 2 CHV आपण 18च्या आपल्या शासन निर्णयाची कार्यपद्धती दिलेली आहे क्लॉकवर बेसिसच्या नियुक्तीसाठीची. सद्यस्थितीमध्ये नोव्हेंबर 18चा आणि ते CHV साठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे, सहसंचालक कार्यालयाकडून करतं. आणि कांबडी सर दुसरं हे सांगतो की कार्यभार हा सहसंचालक कार्यालयाकडून मंजूर होत असतो, त्याला अनुज्ञेयता वगैरे ही केली जाते. विद्यापीठ फक्त CHVच्या नियुक्त्यांना मान्यता देत असतं. त्यामुळे तुम्ही सहसंचालक कार्यालयाकडे अप्रोच केलं तर तुमची जी रिक्त पदं आहेत त्या रिक्त पदांना 1-2 या प्रमाणामध्ये तुम्हाला CHV पदं भरण्यासाठीची मान्यता नक्कीच मिळू शकते. आजच्या घडीला जसं चांदेकर सरांनी सांगितलं, चांदेकर सर आमच्या कार्यभार समितीचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या उपसमितीने शासनाला अहवाल सादर केलेला आहे. ॲफिलिएटेड कॉलेज 24-25 पासून जे पुढे आता सुरू झालंय, या वर्षी सेकंड इयर असणार आहे, पुढच्या वर्षी थर्ड इयर असणार आहे. त्यामुळे टीम मॉनिटरिंग पण आहे आणि याच्यातून पॉझिटिव्हली निष्पन्न होणार आहे. कुणीही, मी आता याच्यावरून सांगतो की कुणीही सरप्लस होण्याचं किंवा कार्यभार कमी होण्याचा कुठलाही आजच्या घडीला विषय नाहीये. शासनही त्यावर सकारात्मक याच्यामध्ये आहे. आणि माननीय मंत्री महोदयांनी तसंच आपले तत्कालीन माननीय प्रधान सचिव रस्तोगी साहेब यांनीही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे सांगितलेलं आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारे सरप्लस किंवा डिस्प्लेसमेंटचा जो प्रकार आहे तो होणार नाही. मी संचालनाच्या माध्यमातून आताही इथून सांगतो की याला तुम्ही बिलकुल असं हे समजू नका की कमी झाला एखाद्याचा. आता तुम्ही म्हणता वाढलाय, जो वाढीव वर्कलोड आहे त्याच्या बाबतीतही सकारात्मक विचार चालू आहे. शासनाच्या माध्यमात वेळोवेळी त्याच्यावर आम्ही आमचे इनपुट्स शासनाला देतोय संचालनाच्या माध्यमातून किंवा उपसमितीने दिलेले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला आपण याबाबत निश्चित राहावं असं मी आता म्हणू शकेन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॉक्टर SM वरकड, प्राचार्य वरकड सर. वरकड सर आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला वरकड सर, बोला. हा डॉक्टर वरकड शिवाजी कॉमर्स अँड सायन्स डिस्ट्रिक्ट चंद्रपूर सर. आवाज कटतोय आपला. तर आपल्या शेजारी एखादा हॅलो. डिव्हाइस चालू असेल, एक डिव्हाइस बंद करा किंवा म्यूट करा. एक मिनिट सर, एक मिनिट. तर मनीष ठीक आहे सर, येतोय आता, बोला. तो आहे तुमचं. वरकड सर बोला. हा माझा प्रश्न सर हे आता जे आपण चर्चा केली आहे वर्कलोडच्या संदर्भात एक होता आणि फील्ड वर्क इंटर्नशिप याच्या बद्दलचा प्रश्न होता सर. NEPच्या मध्ये जे वर्कलोडचं आहे, वर्कलोड कोणी असेल तर दुसरा प्रश्न विचार असतील विचार. अनम्यूट करा, हे साऊंड सुरू करा. बंद आहे, सुरू कर त्याच्यावर होते का सर? नाही, माझा आवाज बरोबर, कव्हरेज बरोबर नाही माझ्या मोबाईलला. तुमचं सुरू होते का पहा.
नाही सर, आता बोलताना एकच आवाज डिव्हाइस येतो चालू आहे. ठेवा. वर्कर सर, एकच डिव्हाइस चालू ठेवा. दोन्ही डिव्हाइस चालू ठेवू नका. हॅलो. सर येत म्यूट आहे का करा. आवाज? हा, हॅलो सर. हॅलो. बोला. बोला बोला, सर, आपण आपला प्रश्न विचारा. हा हा सर, ओजेटीच्या बाबतीमध्ये सर किंवा फील्ड प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आमच्या कॉलेज किंवा आमच्या परिसरामध्ये इंडस्ट्रीज आहेत सर, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. अंबुजा सिमेंट, मानिगड सिमेंट आहे. तोपर्यंत हे इतर असून सुद्धा कुणाला जर यांच्या बोलायचं असेल तर बोला. प्रश्न हॅलो सर. विचारायचा असेल तर विचारा. हा, ओजेटीच्या बाबतीमध्ये सर शासनाकडून एखादा एमओयू इंडस्ट्रीच्या सोबत होणे आवश्यक आहे. हॅलो. प्रश्न नसतील समजा तर आता वर्ष झालं यावेळेला NEP लागू झाली आपली संलग्नित महाविद्यालयाला. एक त्याचा फीडबॅक म्हणूनही जर कोणी डीन असतील किंवा मान्य प्रमुख असतील, त्यांनी असं दिला. कोणाला मांडता येणं, गोंडवाना विद्यापीठाचा अनुभव जर तो काही मांडता येत असेल तर एक फीडबॅक सुकाणू कमिटीला पण त्या ह्याच्याने मिळेल. जर कोणाला प्रश्न विचारायचे नसतील तर हे तरी करावं कमीत कमी. ते OJT बद्दल बोलतायत ना. ते अनम्यूट कर, तुम्ही हँड रेज करा. वर्कड सरांचा प्रश्न हा ओजेटी इंटर्नशिप संदर्भात आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या भागामध्ये सिमेंट कंपन्या वगैरे आहेत. तर वर्कड सर, MOU वगैरे जो करायचा असेल तर आपण आपलं महाविद्यालय, संस्था आणि आपलं विद्यापीठ यांनी याबाबत पुढाकार घ्यायचा आहे. आणि MOU कसा करायचा, काय करायचा, त्याच्या ज्या काही SOPs असतील, कसं पुढे जायचं, हे तुमचा तिथला जो हे आहे स्थानिक प्रश्न, स्थानिक याच्यानुसारच्या इंडस्ट्रीज प्लस गव्हर्नमेंट ऑफिसेस, NGOज, इतर छोटे मोठे युनिट्स, बँक, विविध कार्यकारी सोसायट्या, या सगळ्यांचा, फक्त इंडस्ट्रीचाच आपण विचार करत नाही त्यामध्ये, या सगळ्या गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर सुद्धा यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता, प्रोव्हाइडेड की त्याला तुम्ही MOUच्या माध्यमातून कसं प्रोसीड. मी थोडं इथे इन्व्हॉल्व्ह होतो सर. OJT इंटर्नशिप हा जो विषय आहे, सगळ्या सहकारी प्राध्यापकांना माझी विनंती अशी आहे की OJT म्हटल्यानंतर इंडस्ट्री आणि OJT असं समीकरण उगाच मानसिकदृष्ट्या मनामध्ये पक्क करू नका. आपण एस्टॅब्लिशमेंट शब्द वापरायला सुरुवात करूया. कारण फर्स्ट इयर, सेकंड इयरला जे OJT इंटर्नशिप करायची आहे आणि सोशल सायन्स, कॉमर्स पासून सगळ्यांना द्यायची आहे, तर प्रत्येक जण म्हणेल की आता मी इंग्रजीच्या मुलाला OJT करता कुठल्या इंडस्ट्रीत पाठवू. तर खरं म्हणजे तसं नाही आहे. आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणावं. आणि आता मगर सर म्हटले तसं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे अगदी कलेक्टर ऑफिस, पंचायत समितीपासून सर्व ठिकाणी आपल्याला मुलांना पाठवता येईल. आणि त्याकरता प्राचार्य आणि प्राध्यापकांनी थोडा वेगळा परंतु लोकल कॉन्टेक्स्टमध्ये विचार करून वेगवेगळे ॲव्हेन्यूज मुलांकरता ओपन करून दिले पाहिजे. ते ज्या भागात राहतात, अपडाऊन करत असतील तर त्या भागामध्ये त्यांना ते जोडून दिले पाहिजे. आणि इंडस्ट्रीज असली पाहिजे असं अजिबात नाही. कॉमर्स असेल तर पतसंस्था चालतील, एखादं मॉल असेल किंवा सुपर शॉप असेल. मॉल समजा गोंडवाना गडचिरोलीमध्ये नसेल तर सुपर शॉप असतील, ते चालू शकतात. एखादा टॅक्स कन्सल्टंट चालू शकतो, चार्टर्ड अकाउंटंट चालू शकतो, किंवा लँड रेव्हेन्यूशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करता सोशल सायन्सेसच्या मुलांकरता एखाद्या वकिलाकडे पाठवता येईल, तलाठ्याच्या कार्यालयामध्ये त्यांना पाठवता येऊ शकेल. त्याच्यामुळे OJT हे फक्त उद्योगापुरतं मर्यादित नाही. आपण ॲव्हेन्यूज मुलांकरता ओपन अप करून दिले पाहिजे आणि आपल्या प्राध्यापकांनी त्याकरता बाहेर पडायला पाहिजे. राहिला प्रश्न MOU म्हणून एखाद्या छोट्या 2-4 क्रेडिटच्या OJT करता अगदी फॉर्मल MOU केलाच पाहिजे असं काही गरज नाहीये. परंतु आपण प्राचार्य म्हणून प्राध्यापकांना इन्व्हॉल्व करून त्या एस्टॅब्लिशमेंटशी जोडण्याचा प्रयत्न करा. भरपूर सारे प्रयोग ऑटोनॉमस कॉलेज आणि अन्य विद्यापीठांनी केलेले आहेत. आपण ते पण समजावून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित बोकारे सर असा विचार करू शकतील की काही महाविद्यालयांच्या प्राध्यापकांना, संबंधित प्राध्यापकांना एकत्र करून
ओजेटीवर ब्रेनस्टॉर्मिंग करण्याकरता म्हणून अन्य विद्यापीठात प्रयोग केलेल्या दोघा चौघांना बोलवून एक दिवसभराची ऍक्टिव्हिटी करावी. कारण हा एक्सपोजरचा प्रश्न आहे. मानसिकता जर पॉझिटिव्ह करायची असेल तर आपल्याला प्रोएक्टिव्हली काही गोष्टी कराव्या लागतील. नुसतं आम्ही सुकाणू समिती म्हणून सांगितलं की हा तुमच्या स्तरावरचा प्रश्न आहे, तुम्ही सोडवून घ्या, तर ते बरोबर होणार नाही. आपल्याला मोटिवेशनल कामही यामध्ये करावं लागेल. त्यामुळे कुलगुरूंनी यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हली लक्ष घालावं. बाहेरून काही मंडळींना बोलवून 25-50 प्राध्यापकांना किंवा फॅकल्टी वाईज ब्रेनस्टॉर्मिंग करण्याकरता म्हणून 2-3 दिवसाचं हे कॅम्पेन मोडमध्ये जर केलं तर हे भरपूर सारे विषय तिथे रिझॉल्व्ह होऊन जातील. धन्यवाद सर. अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर हँड रेज करावा. कावळे सर, तुमचं काही जर फीडबॅक असेल याच्या बाबतीत, NEPच्या बाबतीत, आता आपण इम्प्लिमेंट केला आहे 1 वर्ष, तर काही असेल तर सांगा तुम्ही. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र नमस्कार. आवाज येतोय सर माझा? येतोय. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या बाबतीमध्ये एक आपण आजचा दिवस दिलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे फार फार आभार. आजच्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर बोकारे सर, माझे सर्व सहकारी प्राचार्य आणि सुकाणू समितीचे आदरणीय राव सर, आदरणीय चांदेकर सर, आदरणीय बिसेन सर आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी. गोंडवाना विद्यापीठाने मागच्या 2 वर्षापूर्वी PGच्या 39 अभ्यासक्रमांसाठी साधारणतः आपण हा NEP लागू केलेला आहे. आमच्याकडे ऑटोनॉमस कॉलेज नसल्यामुळे या मागच्या सत्रापासून आपण UGच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स यासाठीही लागू केलेला आहे. आणि हे लागू करत असताना सर्वप्रथम गोंडवाना विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खऱ्या अर्थानं फायदा ज्या घटकासाठी होणार आहे असा हा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीलाच प्रयत्न केलेला आहे. प्राचार्य, प्राध्यापक, सिनियर या ठिकाणी IQACचे समन्वयक या सगळ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे या अनुषंगानं म्हणजे आपण एक माहिती दिली आणि त्यांनी आपापल्या महाविद्यालयामध्ये मग ग्रुप वाईज वेगवेगळ्या महाविद्यालयाचं एक क्लस्टर करून सुद्धा आपण हे माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. OJTच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण स्वतंत्र विद्यापीठाच्या गाईडलाईन तयार केलेल्या आहेत. कारण राष्ट्रीय स्तरावरती आपल्या राज्याच्या स्तरावरती OJTचं एक उपकार्यबल गठीत झालेलं आहे आणि त्यांच्या गाईडलाईन आता येतीलच. पण आपल्याकडे PGच्या विद्यार्थ्यांसाठी साधारणतः हा 2रा वर्ष असल्यामुळे आणि त्यांच्या OJTच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र गाईडलाईन देऊन एक स्वतंत्र त्या PGच्या कोर्सेससाठी एक कक्ष स्थापन करून त्याचा एक प्रमुख देऊन आणि ते कसं त्याचं OJT घ्यायचं, त्याचं फीडबॅक कसं घ्यायचं ह्या संपूर्ण गाईडलाईन सुद्धा आपण दिलेल्या आहेत. स्किलच्या अनुषंगाने कारण आपण मागच्या वर्षाला UGला NEP सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण OEचा विषय असेल, SECचा विषय असेल, यामध्ये आता खऱ्या अर्थानं मागच्या वर्षामध्ये काही जर भाग राहून गेलं, आदरणीय राव सर जसे म्हणाले की आता बास्केट वाढवलं पाहिजे, तर कालच आमच्या आदरणीय कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली BOD बोर्ड ऑफ डीन आणि त्यामध्ये अकॅडमिक काउन्सिलचे काही मेंबर अशी बैठक झाली आणि ही आता आणखी एक 4-8 दिवसामध्ये परत ती बैठक होणार आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना स्किल कसं देता येईल हे सुद्धा आपण पुन्हा पार्ट 1 मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आणि हे पुढे कसे नेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हे करतो आहे. वेळोवेळी आपण या अनुषंगाने कार्यशाळा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि OJTच्या दृष्टिकोनातून आमच्या कुलगुरू महोदयांनी अगोदरच सांगितलेलं आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे हे आपल्या प्राचार्यांशी प्राध्यापकांशी चर्चा करताना यावर आपण वारंवार चर्चा केलेली आहे की फक्त आपल्याकडे आतापर्यंत जर पाहिलं चंद्रपूर आणि गडचिरोली दोन्ही जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही इंडस्ट्री आहे
यामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे राईस इंडस्ट्री पण आहे, सिमेंट इंडस्ट्री आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत इंडस्ट्री नव्हती. पुढे ती होईल. आता त्या इंडस्ट्री चालू झालेल्या आहेत. स्टील इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आता कार्यरत झालेली आहे आणि पुढे पण होईल. परंतु या अनुषंगाने आर्ट कॉमर्सचे जे विद्यार्थी असतील तर कोऑपरेटिव्ह बँका दोन्ही जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये माल्समध्ये म्हणजे वडसा असेल, त्यानंतर आमचं गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणी मोठ्या एक मॉलची सुद्धा म्हणजे आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला या ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भानं विचार करण्याच्या बाबतीमध्ये आपण वारंवार ही चर्चा सुद्धा घडवून आणलेली आहे. आणि राव सर म्हणाले त्या पद्धतीनं आपण आणखी एक मोठी कार्यशाळा दिवसभराची किंवा 2 दिवसाची या अनुषंगाने आपल्याला घेता येईल. तर एकंदरीतच आमच्या UG कोर्सेसमध्ये आणि PG कोर्सेसमध्ये आणि संपूर्ण विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि आमचे प्राचार्य या सर्वांच्या दृष्टिकोनातून ह्या गोंडवाना विद्यापीठाने एक आमच्या कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये चांगल्या रीतीने ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर जसे म्हणालेत की एका वेळेला ह्या साऱ्या बाबी पूर्ण होत नाही, त्यामध्ये काही उणिवा असतातच आणि हळूहळू ह्या उणिवा सुद्धा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जसे जसे आमच्या प्राचार्यांकडून, विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून, शिक्षकांकडून आणि आपणांकडून जशा सूचना येत राहतील वेळोवेळी, ह्या सूचना आम्ही विचारात घेऊन गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी NEPच्या दृष्टिकोनातून आणि NEPचा खरा जो उद्देश आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आपण शिक्षणातून त्यांना रोजगारक्षम कसा करता येईल, हा आमचा गोंडवाना विद्यापीठाचा उद्देश निश्चितपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करूया. तर एकंदरीत थोडक्यामध्ये सारांश रूपानं हा मी आढावा आपल्या या सर्वांसमोर सादर केला. धन्यवाद सर. तर मला काय वाटतं कावळे हा सर, सर. हा सर. म्हणजे सुरुवातीपासून गोंडवाना विद्यापीठाने प्रयत्न केल्याचं तुम्ही सांगितलं आणि खरंच ते कौतुकास्पद आहे, चांगली गोष्ट आहे. एक मुद्दा राहिला म्हणून त्याच्यातील बद्दल शंका व्यक्त करतो, आणि शंका म्हणजे त्याचं काही प्लॅनिंग करावं लागेल म्हणून. आपल्याकडे एकूण NEPच्या स्ट्रक्चरमध्ये मेजर आणि मायनर, OE आणि GE हे त्या अकॅडमिक रिलेटेड सगळे विषय आहेत. त्याच्या बास्केट तयार करणारा तो सगळा विषय आहे, तुम्ही तो केलाही आहे. केलेला आहे सर. आपल्याकडे ट्रेनिंगचा जो पार्ट येणार आहे, नंतरचे जे 6 व्हर्टिकल्स आहेत नंतरचे, म्हणजे ॲबिलिटी एनहान्समेंट स्किल आहे, व्होकेशनल आहे, व्हॅल्यू एज्युकेशन आहे, IKS आहे, आणखी बाकीचे सगळे जे आहेत, OJT तुम्ही आता सांगितलं, फील्ड वर्क आहे, रिसर्च प्रोजेक्ट आहे, आणि या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाल्या आहेत NEP मध्ये, पूर्वी नव्हत्या त्या. त्यामुळे आता पहिलं वर्ष आपलं संलग्नित महाविद्यालयाचं गेलंय, आता संपलं पहिलं वर्ष, दुसऱ्या वर्षी सुरू होईल. पहिल्या वर्षाला काही 6 व्हर्टिकल्स पैकी काही व्हर्टिकल्स होते, दुसऱ्या वर्षाला काही व्हर्टिकल्स होते. पहिलं वर्ष गेलं आपलं, व्हर्टिकल्स सगळे नवीन आहेत आणि याला शिकवणारे शिक्षकच आहेत, शिक्षकांचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात ते राहणार आहे. आणि म्हणून एक ट्रेनिंग पार्ट शिक्षकांचा तो एक प्रामाणिकपणे त्याचं इव्हॅल्युएशन करून की हे 6 व्हर्टिकल जे बाकीचे आहेत हे याला खरंच आपण जस्टिफाय किती पद्धतीने करू शकतो आणि करतो आहोत, ते जर करू शकत असू तर अगदी आनंदाची गोष्ट आहे. पण समजा ते जर नसेल तर थोडासा ट्रेनिंग पार्टवर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आता विद्यापीठांना याच्यावर ते करावं लागेल. नाही निश्चित. तर मेजर, मायनर, OE, GE इथपर्यंत तर आपण OE GE स्वतंत्र विषय बोलण्यातला आहे, परंतु नंतर ते व्हर्टिकल जर तसेच राहिले तर संपूर्ण एक त्याला जस्टिफाय करण्याचा आपल्याकडनं राहून जाईल. म्हणून एक ट्रेनिंग पार्ट बाकीच्या व्हर्टिकल्सचा एक विद्यापीठाने केलं पाहिजे, असं आपल्या याच्यावरनं सुटलेला भाग वाटला म्हणून मी ते सांगितलं. बाकी निश्चित सर. आपण त्यामध्ये काय झालं की आम्हाला 7 कंपोनंटमध्ये PM उषेचे अनुदान मिळालेले आहे आणि PM उषेच्या अंतर्गत एक जवळपास 200 पेक्षा जास्त कार्यशाळा आम्ही अफिलेटेड महाविद्यालयामध्ये घेतो आणि त्यामध्ये मॅक्झिमम जो भाग आहे हा NEPच्या संदर्भानं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु आपण निश्चितच आणखी शिक्षकांचं प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि गोंडवाना विद्यापीठ ते करण्याचा निश्चित प्रयत्न करेल सर आणि आम्ही ते करू सर. मला एक थोडं ॲड असं करायचं आहे, म्हणजे बोकारे सर आणि कावळे जी सरांकरता सर. म्हणून ट्रेनिंगचाच भाग म्हणून लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट या विषयावर ओरिएंटेशन करण्याची गरज आहे.
मी जेनेरिक बोलतोय. गोंडवानामध्ये काही वेगळा विषय चालू असेल तर त्याचं स्वागत आहे. परंतु आपण जे स्ट्रक्चर्स बनवलेत, सिलेबस तयार केलेले आहेत, थोडं धाडसाचं विधान होईल कदाचित. तुम्ही प्रोएक्टिव्हली काम करतायत म्हणून तुमच्या विद्यापीठाला ते लागूही नसेल. जेव्हा हे स्ट्रक्चर मागच्या वर्षी सुरू झालं तेव्हा जुने अभ्यासक्रम या स्ट्रक्चरमध्ये फिट करण्याचा प्रयत्न केला गेला. आता आपल्याला खरं म्हणजे ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स लक्षात ठेवून लेव्हल वाईज सिलेबस आणि त्याचे लर्निंग आउटकम ठरवायला पाहिजे. आणि त्या आउटकमनुसार असेसमेंटच्या वेगवेगळ्या मेथड्सचं ट्रेनिंग ओरिएंटेशन शिक्षकांचं करायला पाहिजे. त्याकरता म्हणून एक इंडिपेंडंट पीअर रिव्ह्यू म्हणून जर आपण आपल्या विद्यापीठात जे काही कोर्स वाईज प्रोग्राम वाईज आउटकम ठरवले, स्टेटमेंट केले, ते आणि यावर्षी झालेल्या दोन्ही सेमेस्टरच्या परीक्षा, त्यांच्या प्रश्नपत्रिका यांचं जर कोरिलेशन करून त्याचं इव्हॅल्युएशन करून घेतलं तर आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्याच्यातून तपासायची कॉग्निटिव्ह लेव्हल लर्निंग आउटकमनुसारची हे काय होतं आहे, त्याच्यामुळे पेपर सेटिंग करणाऱ्यांकरता शिकवणाऱ्यांकरता आपल्याला गोंडवाना हे छोटं युनिट असल्यामुळे भरपूर सारे छान प्रयोग करता येईल अशी तिथे म्हणजे सकस अशी व्यवस्था आहे खरं म्हणजे. आणि ते मोठी विद्यापीठं करू शकणार नाही. गोंडवानामध्ये प्रोएक्टिव्हली सगळे एकत्र येऊन जरूर करू शकतात. त्याला लोकल फ्लेवर पण असू शकतो. तर त्या दृष्टीनं आपण याच्यावर विचार करावा. हा एक भाग आहे. मला अँझायटी म्हणून विचारायचं आहे. खरं म्हणजे स्टिअरिंग कमिटीचे प्रतिनिधी आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. फक्त कन्फर्मेशन करता आहे की आपल्याकडे जो IKS आहे तो पहिल्या वर्षी IKS सगळ्या फॅकल्टी करता जेनेरिक ठेवलाय ना का मेजर स्पेसिफिक केलाय हे मला जाणून घ्यायचं आहे PVCकडून. जेनेरिक ठेवलेला आहे सर सगळ्या जेनेरिक. फॅकल्टींसाठी सर. हा म्हणजे सगळ्या आणि फॅकल्टी आम्ही करता जणू त्यामध्ये आमचे 2 युनिट लोकल टाकलेले आहेत. म्हणजे लोकल सगळ्या फॅकल्टी करता तो कॉमन सिलेबस असणार आहे कॉमन ठेवलेला आहे. असं मी मानतोय. आणि आता सेकंड इयर पासून जे IKS तयार होईल ते मेजर स्पेसिफिक IKS तुम्ही इव्हॉल्व करणार आहात. जी सर, जी सर. त्यामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. हं. कारण मेजर स्पेसिफिक IKS करत असताना भरपूर सारे त्याच्यामध्ये माहिती गोळा करणं, संशोधन करणं, अन्य काही एक्सपर्ट्सला त्या त्या विषयातले जोडणं, नाहीतर मग ते निव्वळ कंप्लायन्स मोडमध्ये होईल. आणि बोकारे सर हे ॲग्री करतील की ह्यावर आपण प्रोएक्टिव्हली जरा लक्ष दिलं तर आपण युनिक आणि चांगले असे मेजर स्पेसिफिक IKS गोंडवानामधून तयार करून अन्य विद्यापीठांना देखील देऊ शकतो. त्या दृष्टीनं काही स्टडी ग्रुप्स करणे, IITs मधून या विषयावर भरपूर सारं काम चालू आहे. त्यातल्या काही प्राध्यापकांचं नेटवर्किंग करणे. एक माहिती म्हणून सांगतो की जळगावच्या KBC NMUला आता IKS साठी म्हणून केंद्रातून ग्रँट मिळालेली आणि IKS सेंटर एस्टॅब्लिश करायला 20 लाख रुपये मिळाले. तसं आपल्याला इंटरनली आपल्या PM उषामधून काही करता येत आहे का? कारण IKS या सगळ्या विषयाचा प्राण आहे आणि त्यावर आपल्याला मेजर स्पेसिफिक IKS मध्ये मग गणितात काय घ्यायचं आहे, मराठीमध्ये काय घ्यायचं आहे, फिजिक्समध्ये काय घ्यायचं आहे, हे जरा बारकाईनं विचार करून ठरवायला लागेल. नाहीतर कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी मेजरचे IKS तयार करताना आता कटपेस्ट चालू झालेलं आहे. ते आपल्याला गोंडवानामध्ये जरूर टाळता येऊ शकेल आणि वेगळा प्रयोग करता येऊ शकेल. दुसरा एक ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटिशन मला कन्फर्मेशन करता प्रश्न विचारायचा आहे की जे तिसरं व्हर्टिकल आहे OEGE हे नेसेसरीली मल्टीडिसिप्लिनरी आहे असं कावळे सर आधी म्हटलेत. कावळे सर, हो. तर मला एखादं असं उदाहरण सांगता येईल का की कॉमर्स करता OEGE मध्ये मल्टीडिसिप्लिनरी आपण आर्ट्स आणि सायन्स फॅकल्टीचे कुठले कोर्सेस ठेवलेत असं काही सर उदाहरणादाखल? सर आवाज येतोय? हो हो. आपण काय केलेलं आहे की जसं सायन्सचा विद्यार्थी असेल त्याकरिता ह्युमॅनिटीज आणि कॉमर्सच्या बास्केट दिलेला आहे. आणि कॉमर्समध्ये जे महत्वाचे कोर्सेस असतात की विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो व्यवहारामध्ये, व्यवहारिक असे व्यवहारिक सब्जेक्ट, ऑडिट असेल, अकाउंटिंग असेल, प्रत्यक्षामध्ये ऍक्च्युअल जे अकाउंटिंग केलं जातो हे आपण सब्जेक्ट त्यामध्ये तयार करून टाकलेले आहे सर.
म्हणजे जो मग जुना सिलेबस होता अकाउंटचा, असं न करता ऍक्च्युअल सीए कडे काम करताना आपल्याला जर हे करायचं सर, रिकन्सिलिएशन करायचं आहे, तर ते कसं केलं जातो, त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट कशी तयार केली जातो, म्हणजे ऍक्च्युअल वर्क जो होतो, अशा पद्धतीचे कोर्सेस आपण म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टीला चेंज करून दिलेले आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आर्टचे विषय असेल, सायन्सचे असेल, म्हणजे मायक्रोबायोलॉजीचा विषय असेल, तर त्याला अभ्यास कसं करता येईल ऍक्च्युअल, हे विषय आपण त्याच्यामध्ये तयार करून दिलेले आहे सर. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण यावर आधारित, खरं म्हणजे आपलं छोटं युनिट असल्यामुळे बोकारे सरांनाच विनंती की आपण एक छोटी कमिटी करा. मुलांचा फीडबॅक, फर्स्ट इयरच्या मुलांचा एक 15-20 प्रश्न तयार करून येत्या एक 15-20 दिवसात, महिन्याभरात सॅम्पल साईज काही ठरवून जर घेतला आणि त्याचा आपण रिपोर्ट तयार केला की हाऊ स्टुडंट्स आर रिसिव्हिंग एनईपी या अँगलने. कोणीतरी हात रेज केलाय मगर सर. तर फक्त एकच बोलतो, ते जे याचा जो ओईजीचा जो विषय होता, तर ऍडल्ट एज्युकेशनचे जे आपलं डिपार्टमेंट आहे विद्यापीठांमध्ये असतं, आणि त्याच्या अंतर्गत खूप कोर्सेस असे तयार केलेले असतात जे डिसिप्लिन वाईज नसतात, ते सगळे इंटर डिसिप्लिनरीज असतात. अशा कोर्सेसचा सुद्धा वापर आपल्याला ओईजी मध्ये करता येऊ शकतो. डिपार्टमेंटला जर आपण कामाला लावलं समजा, तर ते बाकी कावळे सर म्हणाले तसं ते एकदम बरोबर आहे. ते आपली व्यवस्था चालूच आहे आणि आपण करतोच आहोत. इन ऍडिशन टू दिस, जर आपण ऍडल्ट एज्युकेशनला जर म्हटलं की तुम्ही पण काही कोर्सेस सुरू करा, तर ओईजीची बास्केट मोठी होऊ शकेल असं मला वाटतं. सर, आपण जसे म्हणालात, तर त्या अनुषंगाने आमच्या कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कालच बैठक घेतली आणि ओई मध्ये आपल्याला सर्व फॅकल्टींसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे आणखी काही सब्जेक्ट देता येतील काय, या संदर्भाने आम्ही काल चर्चा केलेली आहे. आणि परत आमची एक हप्त्यामध्ये, पुढल्या हप्त्यामध्ये ती बैठक पण लावलेली आहे सर. ऑलरेडी आपण, आणि आयकेच्या संदर्भामध्ये पण सुद्धा आमची एक बैठक झालेली आहे आणि ते पण आपण पुढे नेतोय सर काम. ठीक आहे. निश्चित. हे लालसिंग खालसा म्हणून आहेत. पुढचा प्रश्न आपण घेऊयात सर. लालसिंग खालसा म्हणून आहेत. खालसा सर, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर्व नमस्कार. मान्यवरांना माझा नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर लालसिंग खालसा, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी. सर, मला हे म्हणायचं आहे की आता विद्यार्थी फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये जातीलच, आणि तेव्हा विद्यार्थ्यांना मेजर आणि मायनर हे निवडावं लागेल. आणि हे निवडताना किती विद्यार्थी मिनिमम कंडिशन मेजर घेण्याची काही आहे का? मिनिमम बोलतोय मी. आणि जर समजा एखादा पिक्चर असं आलं की एखाद्या विषयाचा मेजर घ्यायला कोणी तयारच नाही, कारण विद्यार्थी संख्या एक सेक्शन त्यामध्ये सेकंड इयरमध्ये जाणाऱ्यांची विद्यार्थी संख्या जर कमी असली आणि एखाद्या विषयाचं कोणीच मेजर घेतलं नाही, तर त्या विषयाच्या वर्कलोडमध्ये फार मोठं तफावत येणार आहे. अशा वेळेस आपल्याकडनं काही प्लॅनिंग केलेले आहेत. चांदेकर सर, बोला या विषयावर. हॅलो. हा सर, मेजर सर मेजर हा, बोला बोला. बोला, तुम्ही बोला. नाही, मला त्यांना पुन्हा प्रश्न विचारायला सांगायचं होतं, पण तुम्ही एकदा मग मला बोलताय. खालसा सर, आपला प्रश्न थोडा रिपीट करा चांदेकर रिपीट सरांसाठी. करा बरं. हा सर, आता फर्स्ट इयरचा निकाल लागेल, विद्यार्थी सेकंड इयरमध्ये जातील. मेजर आणि मायनरची त्यांना चॉईस करायची आहे विद्यार्थ्यांना. आणि आपल्याकडे जर मेजर घेणाऱ्याला मिनिमम कंडिशन आहे का? समजा एखाद्या विषयाला मेजर एकच विद्यार्थ्यांनी घेतलं, तर ते अप्रूव्ड होणार आहे का? एकच विद्यार्थी असेल एखाद्या विषयाला मेजर म्हणून. आणि दुसरं म्हणजे समजा अशी कंडिशन आली की एखाद्या विषयाचा मेजर कोणी घ्यायला तयारच नाही आहे, 0 आहे, मग त्या अंतर्गत जो वर्कलोडमध्ये प्रॉब्लेम येणार आहे ज्या मायनर विषयाला, त्या संदर्भामध्ये काही प्लॅनिंग्स आहेत का? नाही, आता हा वर्कलोड 2 विषय आहेत. एक तर विद्यार्थ्याला हवं ते शिक्षण देण्यासंबंधीचा एक विषय आहे, जे तुम्ही म्हणाले, आणि दुसरा विषय असा आहे की बॅचचा. आपण या वर्कलोडचा जो अहवाल आहे, त्यामध्ये बॅचेसची संख्या आपण दिली आहे ती आता कमी केली आहे पूर्वीपेक्षा. पूर्वी मला वाटते काही ठिकाणी 20-30 विद्यार्थ्यांची बॅच होती, आता 12 विद्यार्थ्यांपर्यंत ती आणलेली आहे. कारण स्टाफिंग पॅटर्न बसण्याच्या दृष्टीने त्या बॅचला मात्र आपल्याला ते काउंट करावं लागेल. परंतु आत्ता वर्कलोडच्या गाईडलाईन्स नवीन न आल्यामुळे आत्ता आपल्याला ते दोन जॉईंट डायरेक्टरशी कन्सल्ट करून त्याच्यातनं मार्ग काढावा लागेल. मी खुलासा करतो अजून. लालसिंग सर, तुम्ही असा विचार करा की जणू काही आता एनईपी आपल्याकडे लागू नाहीये.
आणि जुनं स्ट्रक्चर लागू आहे. हो. तर पूर्वीचं NEP लागू नसतानाच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे गोंडवाना विद्यापीठामध्ये पूर्वी स्पेशल असेलच ना, आणि तो सेकंड इयरला घेतला जात असेल पूर्वीच्या स्ट्रक्चरमध्ये स्पेशल विषय. नाही सर, पूर्वी कसं होतं, 3 विषय कॉमन राहत होते, फिजिक्स, करेक्ट, केमिस्ट्री, मॅथ्स. म्हणजे जनरल होतं ना, जनरल होतं. जनरल होतं की नाही. हो. त्याच्यामुळे जनरल झाल्यानंतर आता तुम्ही असं गृहीत धरा की ते स्ट्रक्चर लागू आहे, भलेही मेजर नाही आहे, पण मायनॉर मध्ये तर कोर्स असू शकतो की नाही. हो. त्याच्यामुळे तो जनरलच झाला. पण इकडे मायनरचा वर्कलोड कमी होईल सर, जर मायनरचा वर्कलोड. नाही, असं आहे, तुम्ही पूर्वी जेव्हा 3 चालवत होतात तेव्हा मुलं 3 विषयामध्ये वाटले जायचे. नाही, तिन्ही विषयामध्ये कॉमन राहत होते. हा, नाही, कॉमन राहत होते म्हणजे मग तुमच्याकडे 3च विषय चालत होते असं म्हणायचं ना. बरोबर. तुमच्याकडे 3च विषय चालू होते. बरोबर. मग आता तुम्ही यावेळेला फर्स्ट इयरला चालू करत असताना, म्हणजे मी तुमच्याच कॉलेजचं एक उदाहरण घेऊ इच्छितो की तुमच्याकडे प्री NEP कोणते विषय चालू होते सांगा बरं अनुदानित. माझ्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बॉटनी, झुलॉजी, जिओलॉजी, झुलॉजी. हा, नाही, याच्यामध्ये हे सगळे जनरलला आहे ना. बरोबर. यातलं स्पेशल काहीच नव्हतं ना, सगळं जनरल, FY, SY, TY. बरोबर. 3 विषय कॉम्बिनेशन मध्ये. येस. तर ते आजही आहे. हो. आता त्यामध्ये तो मेजर घेऊ किंवा मायनॉर घेऊ, पूर्वी तर म्हणजे तुमच्याकडे स्पेशल नसल्यामुळे जनरल पॅटर्न असल्याने आता एखादा मुलगा बॉटनी मेजर घेऊ किंवा मायनर घेऊ, त्याचं जे वर्कलोड होईल तेवढं काउंट केलं जाईल. हा एक भाग. आता दुसरा भाग, याच्याकरता विद्यार्थी संख्या हा जो विषय आहे, सद्यस्थितीत 2017 नुसार आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे तुम्ही ध्यानात घ्या. त्यात काय बदल होतील ते नंतर सांगितले जातील. मगर सर तुम्ही ऍड करा. सर, सध्याच्या जे आपले डिव्हिजन वगैरे आपण तुकडी म्हणतो त्या तुकडीप्रमाणेच आपल्याला चालायचं आहे. आणि सरांचा जो प्रश्न आहे, खालसा सरांचा, की एखाद्या विषयाला विद्यार्थी येणार नाहीत वगैरे, तो स्थानिक हे आहे. सेकंड इयरला आता त्यांच्याकडे तो जनरलचा म्हटला जातो. म्हणजे जसं मुंबई, पुणे किंवा जळगाव आपल्या या विद्यापीठांमध्ये स्पेशल हा सेकंड इयर पासून सुरू होतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे अमरावती आणि नागपूर या विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये तो जनरल म्हणूनच ते पुढेपर्यंत जातो, म्हणजे अगदी शेवट 3ऱ्या वर्षापर्यंत. हीच पद्धती आजही तिथे लागू आहे. त्यामुळे याच्यामध्ये वर्कलोड वगैरे असा कमी होण्याचा प्रश्न येत नाही. आणि एकदा सत्राच्या नुसार जे तुम्ही आता ऍडमिशनची प्रक्रिया करताय, तीच जोपर्यंत नवीन गाईडलाईन्स येत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला स्टिकअप राहायचंय. किंबहुना मी अजून असं सुचवेन लालसिंग सरांना आणि त्यांच्या माध्यमातून अन्य सगळ्या प्राचार्यांना देखील, की रादर ही संधी घेऊन आपण OEGची जी बास्केट आहे मल्टीडिसिप्लिनरीची, ती आपल्याकडे अन्य फॅकल्टी करता ज्या विषय, म्हणजे बॉटनीला समजा तुमच्याकडे मेजरला नाही आला मुलगा, तर त्यांना आर्ट्स आणि कॉमर्स मधल्या मुलांकरता बॉटनीचा एखादा गार्डनिंगचा कोर्स तुम्ही करा, तो ग्रँटेबल मध्ये गृहीत धरला जाईल वर्कलोड प्रोटेक्ट होण्याच्या दृष्टीने. आणि त्याच अँगलने आपल्याला OEGची बास्केट मोठी करणं हे आवश्यक आहे. आणि ह्यासाठी VC PVC तुम्हाला मदतही करतील. ओके सर. त्यानंतर एक पुढचा प्रश्न येतोय सर, संजय सिंग म्हणून आहे. सिंग सर, आपला प्रश्न विचारा. सर्वांना नमस्कार सर. माझा नमस्कार. प्रश्न थोडा एक प्रॅक्टिकल बेस्ड आहे सर. आपल्या पारंपरिक कॉलेजेसमध्ये सध्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, हे वास्तविकता आहे. त्याच्यामध्ये मी पर्टिक्युलरली लँग्वेज सब्जेक्ट बद्दल थोडा कन्सर्न आहे, की माझा जो इंग्लिश विषय आहे त्याच्यामध्ये 2017च्या वर्कलोडनुसार मला जे अप्रूव्ड पोस्ट आहेत त्याच्यापैकी मला 5 CHB सँक्शन होतात, अप्रूव्ह होतात, NOC मिळते. पण आता विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे, कारण त्यावेळेस आपण ट्युटोरियल सुद्धा पकडत होतो, ट्युटोरियलचा एक वेगळा एक पोस्ट निघत होती, पण आता ट्युटोरियल नसल्यामुळे ती पोस्ट कमी होणार. पण जेव्हा आपण JD ऑफिसकडे जे प्रपोजल पाठवतो तेव्हा जुन्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणे आपण ती पोस्टची सँक्शन घेतो. मला एवढा विचारायचं आहे सर, की ती CHBची पोस्ट सँक्शन झाल्यावर त्यांना समजा विषयाचा वर्कलोड नसेल, कारण बऱ्याच महाविद्यालयाच्या प्राचार्यांमध्ये कन्फ्युजन आहे
की त्यांना IKS शिकवता येईल का, त्यांना OE काय शिकवता येईल का, त्यांना दुसरा वर्कलोड देता येईल का, हा एक माझा प्रश्न आहे सर. मगर सर बोलताय तुम्ही? आपण पुन्हा आम्ही नेहमी तेच सांगतोय की कार्यभाराच्या संदर्भामध्ये जो 1/10/17चा कार्यभार आहे तोच आज आपण प्रचलित नियमानुसार त्याला मान्य म्हणून कन्सिडर करतो आहे. आणि तुम्ही जे म्हणतायत की एखाद्याचा वर्कलोड कमी वगैरे होतोय, तर याच्यामध्ये आमच्या चांदेकर सरांची उपसमितीचा अहवाल शासनाला गेलेला आहे. जोपर्यंत नवीन गाईडलाईन्स, नवीन मार्गदर्शक तत्व, शासन निर्णय, शासन आदेश या स्वरूपातून बॅच कमी जास्त झाली किंवा काय हे येत नाही, तोपर्यंत तुम्हाला सर 1/10/17 नुसारच तुमची प्रोसिजर ठेवावी लागणार आहे. CHB ची मान्यता घ्यावी लागणार आहे. आणि तुम्ही जो ट्युटोरियलचा विषय म्हणताय, जर तो तुमचा अनुदानित मधला असेल तर त्याला CHB मिळेल सर, हे पण सांगतो मी तुम्हाला. तर ती तुमची मांडणी जी आहे ती 1/10/17च्या आधारे तुम्हाला मांडणी करून सहसंचालक कार्यालयाकडून CHB चं पद मंजूर करून घ्यावं लागणार आहे. आणि मंजूर पद असणारे त्याला हे घ्यावे लागणार आहे. मी अजून एक मान्यता घ्यावी. नाही सिंग सर, मी अजून थोडा खुलासा करतो. मी पण प्राचार्य म्हणून काम केलंय. ज्यावेळेला आपण CHB भरतो त्यावेळेला आपण प्राचार्य म्हणून एक अंडरटेकिंगही देत असतो की आमची जी प्राध्यापकांची रिक्त पदं आहेत त्या एका पदाकरता 2 CHB आम्ही भरायचे आहेत, तर आमच्याकडे कार्यभार आहे तरच हे CHB आम्ही भरणार आहोत, अशा प्रकारचं अंडरटेकिंग द्यावं लागतं. त्यामुळे कार्यभार जर असेल नसेल हा विचार आपण वास्तविकतेचं ध्यान ठेवून करायचा. म्हणजे मग CHB भरला आणि त्याला कार्यभार नाही म्हणून IKS द्यायचं का, असे मुद्दे येणार नाहीत. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे, तुम्ही भाषेचा विषय बोललात, तुमचा इंग्रजी विषय आहे म्हणून. तर आत्ताच आपण सुरुवातीपासून बोलतोय तसं व्हर्टिकल नंबर 3, 4, 5 या सगळ्यामध्ये बास्केट इतक्या व्हरायटीच्या करायच्या आहेत की त्यामध्ये तुम्हाला भाषा विषयांकरताही 3, 4, 5 मध्ये भरपूर सारे ॲव्हेन्यूज तयार करता येऊ शकतात आणि मुलांना देता येऊ शकतात. आणि मग तेव्हा अगदी जुन्या विद्यार्थी संख्येची अट कायम ठेवूनही की जिथे 16 आहे, 24 आहे, परंतु 80 विद्यार्थ्यांची एक तुकडी आहे, 80 मुलं आहेत आणि त्यामध्ये तुम्ही 24-72चे 3 कोर्स चालवलेत, तरी देखील ते 24-24 विद्यार्थी संख्येनुसार त्या वर्कलोड करता काउंट होऊ शकतात. हा वास्तविक भाग आहे. या सगळ्यासाठी तुमच्या बास्केट जेवढ्या मोठ्या असतील आणि त्या अट्रॅक्टिव्ह असतील मुलांना घेण्याच्या दृष्टीने, म्हणजे आता उदाहरणार्थ गोंडवानामध्ये मी कमी लेखत नाही, परंतु आपण OE-GE मध्ये आणि AEC VSE मध्ये इंग्रजी करता जर इंग्लिश लिटरेचरचे आपण ऑप्शन दिले तर मुलं घेणार नाही. त्याच्याऐवजी कम्युनिकेशन स्किलच्या दृष्टीने जर तुम्ही काही ऑप्शन तयार केलेत, सिलेबस तयार केलेत, तर मुलं बाय चॉईस घेतील ते. आणि त्या दृष्टीनं अभ्यास मंडळ, डीन्स याच्यामध्येही आपल्याला विचार करता येईल. आपल्याला आपल्या ट्रॅडिशनल थॉट प्रोसेसपासून थोडंसं बाहेर जाऊन याच्यावर काम करायला लागणार आहे. आणि CHB बद्दल तर आहेच की तुमच्याकडे वर्कलोड असेल तरच तुम्ही CHB घेऊ शकणार आहे, नाही तर कसं काय घेणार? घेता येणार. बरोबर. सर मला वाटतं प्रश्न आता अजून कोणी हँड रेज केलेला नाही. नाही, मग माझा मित्रांना एक प्रश्न आहे मग सर. सर कावळे सर, आता राव सरांनी OE बद्दल आणि IKS बद्दल आपल्याला प्रश्न विचारला, त्याबद्दल आता त्याबद्दल मी बोलत नाही. मला एक क्युरी अशी आहे की आपण CC साठी 2 वर्षामध्ये किती क्रेडिट दिलेले आहेत फ्रेमवर्क मध्ये? पहिल्या वर्षाला CC ला 2 क्रेडिट. ओके. आणि आता दुसऱ्या वर्षाचे 2 क्रेडिट. नाही पण सर, आपलं जर आपण 20 एप्रिलचं जर स्ट्रक्चर काढलं तर त्यामध्ये ते प्रत्यक्षामध्ये प्रत्येक सेमिस्टरला 2-2 आहेत. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला 2 आहे सर, सेमिस्टरला 2 दिलेले आहे. तुम्ही आता इयर म्हणलात ना, वर्षाला. सॉरी. आणि राव सर जसे म्हणाले की इंग्लिश लिटरेचरच्या ऐवजी तो विषय पुन्हा मी या ठिकाणी घेतो 1 मिनिटात, की आपण जसं कम्युनिकेशन स्किल हे इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा आपण हे टाकलेलं आहे सर, त्यामध्ये OE मध्ये. ते ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलत आपण प्रत्येक सेमिस्टरला 2 क्रेडिट सर. कारण हा प्रश्न याच्यासाठी विचारला की आता ह्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये काही विद्यापीठाच्या समोर आलंय की त्यांनी CC चे 8 क्रेडिट केवळ 2 ठेवून काही क्रेडिट ट्रान्सफर केले, तर त्याबद्दल ते योग्य होणार नाही. नाही, बरोबर. त्या स्ट्रक्चर ठीक आहे. 2 क्रेडिट.
तर बऱ्यापैकी प्रश्न कव्हर झालेले आहेत. तर मी मगर सरांना अशी विनंती करेन की आता सगळे प्रश्न कव्हर झालेले असल्यामुळे कन्क्लुडिंग रिमार्क्सही कुलगुरू महोदय श्रीयुत बोकारे सर यांनीच द्यावेत, म्हणजे मग आपण हे सेशन संपवू. येस सर, मी सन्माननीय कुलगुरू बोकारे सरांना विनंती करतो की आपण आपले कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यावेत सर, आणि ते झाल्यावर मग आपला प्रश्न उत्तराचा सेशन हा समाप्त होईल. सर, बोकारे सर. नमस्कार. सर्वप्रथम मी आधी म्हटल्याप्रमाणे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा खरोखर आभारी आहे की आमच्या विद्यापीठातील प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची अतिशय यथास्थित आणि वस्तुस्थितीवर आधारित आपण उत्तरं दिलीत. या संदर्भात मला प्राध्यापक आणि प्राचार्यांना विशेष करून सांगायचं आहे. वरकड सरांचाही प्रश्न होता. त्या बाबतीत वरकड सरांशी अनेक प्राधिकरणांमध्ये चर्चा झालेली आहे की अनेक प्रश्नांचे उत्तरं जे आहेत ते आपल्याला स्थानिक स्तरावर शोधायचे आहेत. परंतु हे उत्तरं शोधताना आपलं जे फ्रेमवर्क आहे, जे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले GR आहेत, या फ्रेमवर्कच्या बाहेर जाऊन आपल्याला ही उत्तरं शोधायची नाही आहेत. या फ्रेमवर्कमध्ये ही उत्तरं बसवायची आहेत. दुसरा असा त्यातला मुद्दा आहे की जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यावर काळाच्या ओघात उत्तरं मिळतील. म्हणजे काळाच्या ओघात म्हणजे खूप उशिरा नाही, मिळतील महिन्या 2 महिन्यामध्ये. त्याची आपण थोडीशी पेशंटली वाट बघितली पाहिजे. मला ह्याची कल्पना आहे की प्राध्यापकांच्या मनामध्ये वर्कलोड विषयी अजूनही संभ्रम आहे. परंतु शासनाने, शासनाच्या प्रतिनिधींनी आणि सुकाणू समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी जी गोष्ट सांगितली आहे की वर्कलोड कोणाचाही कमी होणार नाही आणि कुठलाही प्राध्यापक हा अतिरिक्त ठरणार नाही. ह्या गोष्टींवर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट मला आपणा सगळ्यांना सांगायची आहे की NEP 2020 इम्प्लिमेंट करताना राव सर जसं म्हणाले तसं थोडासा ओपन माइंडसेट आपल्या सगळ्यांना ठेवावा लागेल. आपण जर जुन्या माइंडसेटनीच गेलो, आता कोणीतरी म्हटलंय, मला वाटतं संजय सिंग सर म्हणाले की विद्यार्थी संख्या कमी होते आहे. तर विद्यार्थी संख्या कमी का होते आहे याचा थोडंसं आपण त्याला इंट्रॉस्पेक्शन म्हणतो, आत्मपरीक्षण म्हणतो, हे केलं पाहिजे. आणि NEP 2020 ही ह्या समस्यांवर आपण उत्तर म्हणून वापरलं पाहिजे, एक संधी म्हणून वापरलं पाहिजे की अरे विद्यार्थी कमी होतात कारण विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते आपण देऊ शकत नाही. मग आता NEP मध्ये जर ही संधी मिळाली आहे की विद्यार्थ्यांना जे पाहिजे, विद्यार्थ्यांना काय पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विद्यार्थ्यांना नोकऱ्या पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारं कौशल्य पाहिजे. हे कौशल्य NEPच्या माध्यमातून आता जर आपण देऊ शकतो तर ह्या NEP 2020चा आपण संधीसारखा वापर केला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या गरजा ओळखून ह्या गरजांमध्ये आपलं करिक्युलम फिक्स करून, फिट करून आपल्याला आता जे फ्रेमवर्क दिलेलं आहे या फ्रेमवर्कमध्ये आपण आपल्याकडच्या भागातल्या गरजांवर आधारित समाधान हे आपण त्यामध्ये फिट केले पाहिजे. आपल्या भागामध्ये जे काय उद्योग असतील, ज्या काय आस्थापना असतील, राव सरांनी अतिशय चांगला शब्द वापरला, जे एस्टॅब्लिशमेंट्स असतील, आस्थापना, मग त्यामध्ये औद्योगिक आस्थापना असतील, इतर आस्थापना असतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतच्या आस्थापना असतील, या सगळ्यांचा वापर आपण विद्यार्थ्यांचं कौशल्य वर्धित करण्यासाठी केला पाहिजे. आणि राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020 हे त्यासाठी आपण साधन म्हणून, टूल म्हणून वापरलं पाहिजे, संधी म्हणून याचा आपण वापर केला पाहिजे. मी पुन्हा एकदा उच्च तंत्रशिक्षण विभागाचे तसेच सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांचे, विशेषतः राव सरांचे असतील, चांदेकर सरांचे असतील, मगर सरांचे असतील, त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रकुलगुरू त्यांचं असतील, या सगळ्यांचा अतिशय आभारी आहे की त्यांनी अतिशय संयुक्तक आणि वस्तुस्थिती दर्शक अशी उत्तर आणि समाधान आमच्या सर्व प्राध्यापक आणि प्राचार्यांना दिले. ह्या उपरही मी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो. कावळे सर, आपणही कृपया ह्याची नोंद घ्या की आता कालच माझं आमच्या IT डिपार्टमेंटशी बोलणं झालं. आपण NEPचा एक चॅटबॉट आता गोंडवाना विद्यापीठाच्या साईटवर ठेवतो आहे. तो एक 4-5 दिवसामध्ये तयार होईल आणि या चॅटबॉटमध्ये सुद्धा आपण आपल्या ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज आपण टाकू शकता. त्या चॅटबॉटचा ॲक्सेस आम्ही हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटलाही देणार आहोत, सुकाणू समितीलाही देणार आहोत
म्हणजे आपल्याला जे काय प्रश्न असतील, ज्या काय समस्या असतील त्या त्यामध्ये टाकल्या तर त्यांच्याकडनं सुद्धा त्यामध्ये आपल्याला व्यावहारिक अशा प्रकारचं हे समाधान मिळू शकेल. त्यामुळे प्रश्नोत्तराचा ही जरी बैठक संपणार असली तरी सुद्धा आपला संवाद हा कायम सुरू राहण्याला त्यामुळे एक मदत होईल. पुन्हा एकदा सगळ्यांचा मी आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. बुकारे सर, एक धन्यवाद सर. एक जस्ट माहिती म्हणून मी आपल्याला AEDPचे एक्सटेंडेड कमिटीचा एक आता परिपत्रक उच्च शिक्षण विभाग म्हणजे संचालकांचं जस्ट व्हॉट्सअप केलेलं आहे. आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीने गडचिरोली करता म्हणून श्रीयुत गोविंद सारडा म्हणून उद्योजक आहेत. ते या समितीचे सदस्य आहेत आणि प्रकुलगुरू सर इथे आहेत. तर आपण हे जर परिपत्रक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या AEDP टास्क फोर्स मधले अध्यक्ष आणि सचिव म्हटले, परंतु गोंडवाना हे थोडं क्रिएटिव्हिटीने काम करणारं विद्यापीठ असल्यामुळे मी जरूर असं म्हणेन की श्रीयुत भरत अमळकर, महेश दाबक, मी स्वतः अनिल राव आणि नांदेडचे प्रकुलगुरू AM महाजन यांना एकत्र करून कावळे सरांनी लीड घ्यावा आणि आपल्याकडे पुढल्या 10-12 दिवसामध्ये एक राऊंड टेबल मीटिंग ऑर्गनाईज करावी. त्याच्या पूर्वतयारी करता ऑनलाईन एखादी मीटिंग आपण घेतली तर AEDP यावर्षी चालू करण्याच्या दृष्टीनं इनिशिएटिव्ह येऊ शकेल. इंडस्ट्री कनेक्टच्या दृष्टीने विचार करता येईल. यावर बहुतांशी म्हणजे हे AEDP गोंडवानापुरतं मी सांगितलं, परंतु UGC पण वेस्ट झोन म्हणून बहुतेक 23 तारखेला 23 मेला मुंबईला एक मोठं कॉन्क्लेव्ह करते आहे सर्व व्हाईस चान्सलर्सचं. त्यातही काही गोष्टी क्लिअर होतील. पण आपण आपल्या विद्यापीठाकरता मी म्हटलं तसं एक आधी ऑनलाईन आणि एक ॲक्च्युअल मीटिंग इंडस्ट्री अकॅडमिया गेट टुगेदर या अँगलने जरूर प्लॅन करा. पण त्या AEDP साठी सर 5 ग्रुप जे पाडले आहेत त्यातला हा एक ग्रुप आहे गोंडवा, एक्झॅक्टली, अमरावती आणि नागपूर. राईट. आणि त्याचं हे जर झालं, यांना गाईडलाईन्स पाठवल्या AEDPच्या, ते पाठवले आता. तर ते काही दिवसानंतर मग सगळ्यांची मीटिंग ठरवून एकदा मीटिंग नागपुरात ती ठेवता येईल आपल्याला. हा, म्हणजे ती अपेक्षाही खरं म्हणजे आता अशी आहे, म्हणजे माझ्या माहितीनुसार अमरावती विद्यापीठाची ऑनलाईन मीटिंग 16 तारखेला व्हायची आहे पहिली. त्यांच्या PVCचा फोन होता. आपणही आपल्याकडे आधी एक ऑनलाईन मीटिंगचा विचार करा आणि नियोजन करून मग इंडस्ट्री अकॅडमिया मीट करून त्यामध्ये हे सगळे विषय अनफोल्ड करता येतील विथ अ टार्गेट की गोंडवानामध्येही आपल्याला तिन्ही फॅकल्टीज करता कॅम्पस आणि काही कॉलेज असा विचार करून AEDP लॉन्च करायचं किंवा एक्झिस्टिंग प्रोग्राम काही कन्वर्ट करायचे. कावळे सर 13 नंतर एक ऑनलाईन मीटिंग करा. ठीक सर. आणि साधारण 20 ते 22 तारखेकडे आपल्याला एखादी कॉन्क्लेव्ह करता येईल. घेता येईल सर. यामध्ये काय उरलेल्या 2 विद्यापीठांनाही करायचं? 24 मे नंतर करा. चालेल, 24 ते 30च्या दरम्यान करा. राईट. यामध्ये बोलू आपण त्या विषयावर नंतर. बोकारे सर, आपण त्यावर बोलू. आता या फोरम मध्ये न करता आपण नंतर चर्चा करू. ठीक आहे, चालेल सर. थँक्यू. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. आपण सगळे जॉईन झालात. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.